हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एकंदरीतच आपण जे काही इनिशिएटिव्ह आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न, ते PYQs आपण एकंदरीतच डेली बेसिसवर 10 PYQs आपण या चॅनलच्या माध्यमातून बघतो आहोत. ओके, सो पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने आपण ते प्रश्न या ठिकाणी बघत आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण डे 51 या दिवशी अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्नांची 10वी सिरीज पोस्ट म्हणजे आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल यासाठी किंवा जे काही टेलिग्राम बॅच, क्विज बॅच आपण सुरू केलेलं आहे त्यामध्ये पोस्ट केलेले होते. सो 10 PYQs आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, अर्थशास्त्राच्या प्रश्नांची जी काही 10वी सिरीज आहे त्या अंतर्गत. ओके, सो या लेक्चरनंतर आपण आतापर्यंत अर्थशास्त्राचे 100 प्रश्न डिस्कस केलेलं असेल. ओके, सो जे काही PYQ आहेत ते आपण डिस्कस केलेलं असेल. प्रश्न बघूयात. आता जो काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आउटकम बजेट संदर्भाने प्रश्न विचारलेले आहे. सार्वजनिक खर्चात बांधिलकी आणि पारदर्शकता, ओके, रिस्पॉन्सिबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी सरकारने परिणाम अंदाजपत्रक, ओके, आउटकम बजेट ही संकल्पना कधीपासून रूढ केली, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. STI मुख्य परीक्षा 2011 मध्ये विचारलेला प्रश्न. सो हे जरी प्रश्न जुने वाटत असले तरी अलीकडे देखील यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा जेव्हा अभ्यास करता, यामध्ये आतापर्यंत जे काही STIची मुख्य परीक्षा झालेली आहे त्यामुळे वारंवार हे जे प्रश्न आहेत ते रिपीट झालेले आहे. ओके, सो याची सुरुवात कधीपासून झालेली आहे. सो तत्पूर्वी जे काही अर्थसंकल्प आहे ते अर्थसंकल्प आपण थोडक्यामध्ये रिकॅप करू किंवा समजून घेऊयात काय आहे अर्थसंकल्प. आता जर अर्थसंकल्पाचे मुख्य प्रकार आपण बघितलं, ओके, सो बजेटचे जे काही मुख्य प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे मुख्य प्रकार आपल्याला दिसून येतो. सिल्कीचे अंदाजपत्रक. ओके, याच्यामध्ये सिल्कीच्या अंदाजपत्रकामध्ये काय असतो तर जमा आणि खर्च याचा जेव्हा विचार केला जातो तर खर्चापेक्षा जमा म्हणजे काय तर उत्पन्न जास्त असतो तर खर्च कमी असतो, याला सिल्कीचे अंदाजपत्रक म्हटलं जातं. त्यानंतर तुटीचे अंदाजपत्रक. तुटीच्या अंदाजपत्रकामध्ये काय असतो तर जो काही खर्च आहे तो जमेपेक्षा जास्त असतो. ओके, सो या ठिकाणी खर्चाचं जास्त प्रमाण दिसून येतो तर जमेच्या कमी प्रमाण म्हणजे महसूल कमी असतो आणि सरकारचा जो काही खर्च आहे वेगवेगळ्या ध्येय धोरणावर ते जास्त प्रमाणात असतो. ओके, त्यानंतर आहे संतुलित अर्थसंकल्प, ज्यामध्ये जमा आणि खर्च दोन्ही समान प्रमाणामध्ये दिसून येतो. ओके, हे झाले मुख्य 3 प्रकार. या व्यतिरिक्त जे काही अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत किंवा स्वरूप आहे ज्यामध्ये आउटकम बजेट, त्यानंतर ट्रॅडिशनल बजेट असे त्यानंतर आहे शून्य आधारित बजेट, अशा पद्धतीने इतर प्रकारही दिसून येतात. सो या ठिकाणी आउटकम बजेट संदर्भाने हे विचारलेलं आहे. आता आउटकम बजेट म्हणजे काय तर थोडक्यात ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊ. समजा 2022-23 या आर्थिक वर्षात आणि जो काही अर्थसंकल्प या 22-23 संदर्भाने मांडला गेलेला आहे त्याच्यामध्ये मनरेगा अंतर्गत, ओके, सो महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम या अंतर्गत जे काही खर्च आहे तो 100 कोटी करण्याचा जो काही तरतूद आहे ते या बजेट अंतर्गत करण्यात आलेला आहे. ओके, 100 कोटी रुपये इतका खर्च या मनरेगा अंतर्गत केला जाईल. ओके, आणि या संदर्भाने काही उद्देश किंवा एकंदरीत जे काही ध्येय आहे ते ठरवलेले आहे की जो काही ग्रामीण भागाचा जो विकास दर आहे तो साधारणतः 10%ने मागील वर्षापेक्षा पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत 10%ने विकास घडवून आणणे. त्यानंतर एकंदरीत 20 कोटी लोकांना या मनरेगा अंतर्गत रोजगार देणे, हे जे काही उद्देश आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे उद्देश या 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये गव्हर्नमेंटने निश्चित केलेलं असतं. ओके, आता 2023-24चा जेव्हा अर्थसंकल्प मांडला जाईल, ओके, सो 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये काय विचारात घेतलं जाईल तर जे काही 100 कोटी रुपये आहेत त्या 100 कोटी रुपये त्या पैशांचे किंवा जे काही 100 कोटी रुपये आहे ते किती कोटी खर्च केल्यानंतर जे काही उद्देश आहे ते ठरवलेले उद्देश प्राप्त झालेले आहे किंवा जर ते प्राप्त झालेले नसतील तर किती कमी पडलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने जेव्हा मागील जो काही आकडेवारीनुसार आणि मागील आकडेवारीनुसार किती साध्य झालेलं आहे हे जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्याला आपण आउटकम बजेट असे म्हणत असतो. ओके, सो 2023 या वर्षी मनरेगा संदर्भाने जर जो काही उद्देश 2022-23 मध्ये ठरवलेला होता सो यामध्ये 80 कोटी रुपये खर्च करूनच
ते जेवढे उद्देश आहेत ते पूर्ण झालेले असतील तर पुढच्या बजेटमध्ये मनरेगा संदर्भाने 80 कोटी रुपये खर्च केला जाईल किंवा त्या जे काही त्या उद्देशांसाठी किंवा जो काही उद्देश ठरवलेला आहे, जो काही हेतू ऑब्जेक्टिव्ह ठरवलेला आहे त्याच्यामध्ये वाढ करून या 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम खर्च केल्या जाऊ शकते. ओके. सो अशा पद्धतीने काय तर थोडक्यात मागील वार्षिक अंदाजपत्रकात जी काही दिलेली रक्कम आहे आणि विविध विभागांनी त्या रकमेचे काय केले आणि ते केल्याच्या नंतर किती उद्देश साध्य झालेले आहेत त्या सर्वांची प्रगती जो काही प्रगती संदर्भात जो लेखाजोखा असतो तर त्यालाच या ठिकाणी फल निष्पत्ती किंवा परिणाम बजेट किंवा आउटकम बजेट अशा पद्धतीने संबोधलं जातं. ओके. यात सर्व सरकारी कार्यक्रमांचे परिणाम आणि ते मंजूर करण्यात आलेल्या उद्देशासाठी जे काही खर्च झालेले आहे त्याचे मोजमाप केलेले असते. ओके. ते व्यवस्थित खर्च झाले आहे किंवा नाही किंवा झाले तर त्या जो काही उद्देश ठरवलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे का याचा मोजमाप केले जातं. आता याची सुरुवात जी आहे ती 2005-06 मध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 1 2005-06 मध्ये या आउटकम बजेटची जी काही संकल्पना आहे त्या भारतामध्ये रूढ झालेली आहे. ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे शून्य आधारित अर्थसंकल्प. शून्य आधारित अर्थसंकल्पामध्ये काय तर नव्याने आकडेवारी विचारात घेतली जाते. ओके. समजा मनरेगा संदर्भाने आपण आता बघितल्याप्रमाणे 2022-23 मध्ये 100 कोटी रुपये तर त्या 100 कोटी रुपयाचा विचार न करता डायरेक्ट 2023-24 मध्ये मनरेगा अंतर्गत 120 कोटी रुपयांची जेव्हा तरतूद केली जाईल कुठलाही विचार न करता मागच्या खर्चासंदर्भाने एकंदरीत तो खर्च शून्य मानून सो त्याला आपण नवीन कालावधीसाठी त्याचा एकंदरीत खर्च शून्य मानून त्यासाठी नवीन जेव्हा तरतूद करण्यात येतो तर त्यालाच आपण शून्याधारित अर्थसंकल्प असे म्हणत असतो. ओके. याची सुरुवात जी आहे ती 1986-87 मध्ये भारतामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाल्याची दिसून येतो आणि महाराष्ट्र असा राज्य आहे ज्याने अर्थसंकल्पामध्ये शून्य बजेट इंट्रोड्यूस करणारा पहिला भारतातील राज्य ठरलेलं आहे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. 1986-87 मध्ये महाराष्ट्राने हे जे काही झिरो बेस बजेट आहे ते अडॉप्ट केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बजेट संदर्भाने बघितलेलं आहे. पुढे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये जीएसटी संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे की जीएसटी स्लॅबमध्ये वेगवेगळे जे काही कर प्रणाली आहे सो जीएसटी अंतर्गत वेगवेगळे जे टॅक्सेस अप्रत्यक्ष टॅक्सेस आकारले जाते त्याचे दर किती आहेत किंवा कोणता दर या ठिकाणी दिलेला आहे त्या यापैकी नाही अशा पद्धतीने प्रश्न आहे. ओके. सो वस्तू व सेवा करांमध्ये पुढीलपैकी कोणत्या कराचा समावेश होत नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. STI मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. अ 5%, ब 12%, क 22% की ड 28%. सो कोणत्या टॅक्सचा जो काही स्लॅब आहेत ते या स्लॅबमध्ये जीएसटीच्या स्लॅबमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट होत नाही. ओके. आता जर आपण या ठिकाणी जर 2023 डिसेंबरपर्यंत जे काही 2023 संदर्भाने जीएसटी स्लॅब आहे त्याच्यामध्ये किती टक्केचा विचार केलेला आहे तर 0%. एकंदरीत जीएसटी लागू झाल्यापासूनच हे जे काही स्लॅब आहे ते इतकंच आहे 0%. त्यानंतर आहे 5%, 12%, 18% आणि 28% असे वेगवेगळे जे काही कर दर आहे ते या जीएसटी स्लॅबमध्ये दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी 5% दिलेला आहे, 12% दिलेला आहे, 22% दिलेला आहे, 28%. सो 22%चा समावेश होत नाही तर 5, 12, 18 आणि 28 ओके याचा समावेश होतो आणि एक अजून 0%. ओके. कुठल्या वस्तूला 0% कर लागेल अशा पद्धतीने त्यामध्ये 0%. सो या ठिकाणी तुम्ही हे जे काही वेगवेगळे कर दर जे लावलेले गेलेले आहेत तर कोणत्या वस्तूवर किती कर लागलेला आहे याचे स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर वाचू शकता. ओके. आता जीएसटी संदर्भात जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला या संदर्भाने इत्थंभूत माहिती असणे अपेक्षितच आहे. मात्र या ठिकाणी थोडक्यात आपण बघूयात, रिकॅप करूयात. सो वस्तू व सेवा कर हा देशांतर्गत वापरासाठी विकल्या जाणाऱ्या वस्तू व आणि सेवांवर लागू होणारा गंतव्य आधारित अप्रत्यक्ष कर आहे. आता गंतव्य आधारित अप्रत्यक्ष कर म्हणजे काय सर? तर गंतव्य आधारित अप्रत्यक्ष कर म्हणजे काय तर डेस्टिनेशन इनडायरेक्ट टॅक्स अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. ओके. डेस्टिनी इनडायरेक्ट टॅक्स थोडक्यात काय तर समजा ए नावाचं उत्पादक कंपनी आहे, एखादी वस्तू उत्पादन करते. ओके. सो ए नावाची उत्पादक कंपनी आहे आणि बी नावाचा ठोक विक्रेता आहे आणि या बी नावाच्या ठोक विक्रेत्याकडून सी नावाचा जो काही ग्राहक आहे तो म्हणजे जे काही ती वस्तू आहे ते खरेदी करतो. सो गव्हर्नमेंट ज्यावेळी जो टॅक्स आहे तो या उत्पादक कंपनीवर त्या वस्तूवर उत्पादन टॅक्स लावेल. ओके. सो त्या संदर्भाने आणि हे जे काही टॅक्स आहे तो याच्याकडे हस्तांतरित होईल. हा परत जो काही टॅक्स आहे तो याच्याकडे हस्तांतरित करेल म्हणजे जो काही
परचेस करणारा जो अंतिम ग्राहक असेल, तो ही वस्तू परचेस करणारा किंवा खरेदी करणारा, सो जो काही गव्हर्नमेंटचा जो काही अप्रत्यक्ष टॅक्स आहे, तो टॅक्स या व्यक्तीला भरावा लागेल. सो याला अंतिम वस्तूवर पडणारा किंवा अंतिम व्यक्तींवर जो काही टॅक्स भरावा लागतो एखाद्या अंतिम गुड्स संदर्भाने, सो त्याला अप्रत्यक्ष टॅक्स किंवा डेस्टिन बेस्ड टॅक्स अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. ओके. याची शिफारस सर्वप्रथम 2004मध्ये विजय केरकर समितीने, जे FRBM कायद्यासंदर्भाने अंमलबजावणीच्या शिफारशी संदर्भाने समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने देशामध्ये एक कर प्रणाली असायला पाहिजे अशा पद्धतीची शिफारस केलेली होती. ओके. यासाठी 2016मध्ये भारतीय राज्यघटनेत 101व्या घटना दुरुस्तीनुसार त्यामध्ये बदल करण्यात आला आणि त्यानुसार 1 जुलै 2017मध्ये GST संदर्भाने जे काही GST टॅक्स आहे, ओके, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ते लागू करण्यात आले. ओके. टॅक्स स्लॅबमध्ये GST टॅक्स स्लॅबमध्ये 5 आपण बघितलेले प्रकार: 0%, 5%, 12%, 18% आणि 28% अशा पद्धतीने दर, वेगवेगळे दर ठरवलेले आहेत. यापैकी 28%च्या वर जे सर्वोच्च स्लॅबमध्ये जे या सर्वोच्च स्लॅबमध्ये आहेत ज्या वस्तूंचा समावेश होतो, त्यामध्ये उपकर देखील लावला जाऊ शकतो. ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे, कोणत्या कराचा GST स्लॅबमध्ये समावेश होत नाही, तर 22% अर्थात क. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात WTO अंतर्गत किंवा त्याशी निगडीत या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कंबाईंड पूर्व परीक्षा 2022मध्ये एकंदरीत विचारलेला प्रश्न या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. आता प्रश्नात काय विचारलेलं आहे की जागतिक व्यापार संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. जर आपण पर्याय व्यवस्थित बघितलं तर लॉजिकच्या माध्यमातून किंवा तुम्ही जर थोडाफार तुम्हाला माहिती असेल जागतिक व्यापार संघटना म्हणजे काय, त्यानुसार जर तुम्हाला बेसिक नॉलेजच्या भागावर देखील आपण हे जे प्रश्न आहेत ते आपण टॅकल करू शकतो. ओके. या ठिकाणी पर्याय दिलेले आहे: सांस्कृतिक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क. ओके. आता जर आपण WTO संदर्भाने व्यवस्थित माहिती अभ्यासलेली असेल तर त्यामध्ये भारताला ही WTO कशा पद्धतीने अडथळा ठरतो आणि कोणत्या विषयामध्ये अडथळा ठरतो ते दिसून येईल. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कल्चर. ओके. शेती किंवा कृषी संदर्भाने जे काही वेगवेगळे कृषी करार WTO अंतर्गत ठरवण्यात आलेले आहे. ओके. सो त्या अंतर्गत वेगवेगळे बंधने घालण्यात आलेले आहे. सो त्या संदर्भाने भारताला आपल्या देशामध्ये जे कृषी अंतर्गत वेगवेगळे धोरण राबवण्यासाठी काही प्रमाणात अडथळा ठरून येतो. ओके. सो पहिल्या क्रमांकावरील कृषीचे संदर्भात जे काही ॲक्ट किंवा ॲग्रीमेंट जे काही कायदेशीर ॲग्रीमेंट केलेलं आहे ते, आणि दुसऱ्या स्थानावर येईल व्यापारासंदर्भात जे काही ट्रिप्स करार झालेला आहे. ओके. ज्यामध्ये बौद्धिक मालमत्तेचा करार, एखाद्या वस्तूचा जो काही मालकी हक्क आहे तो मालकी हक्क क्लेम करण्यासंदर्भात हे आपल्याला जे ॲक्ट आहे किंवा करार आहे बौद्धिक मालमत्तेचा हक्क, सो हे आपल्याला अडथळा ठरतो आहे. ओके. सो ट्रिप्स हे दुसऱ्या क्रमांकाचे. आता जर आपण पर्याय बघितले तर यामध्ये सांस्कृतिक क्षेत्राचा जो काही उल्लेख आहे तो WTOमध्ये कुठेही स्पेसिफिक करण्यात आलेला नाही. पर्यटन क्षेत्रावर कुठल्याही पद्धतीचे असा निर्बंध या WTO अंतर्गत केलेला नाही आणि राजकीय क्षेत्राचं तर नाहीच नाही. सो उरलेला पर्याय फक्त पर्याय क्रमांक 4 व्यापार संबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क अर्थात ट्रिप्स करार आपल्याला दिसून येतो. ओके. ज्याला ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट अशा पद्धतीने संबोधला जातो आहे. ओके. आता या कराराची जी काही सुरुवात आहे ती कधी झालेली आहे तर WTOच्या स्थापनेपासूनच म्हणजे 1 जानेवारी 1995 पासून या कराराची अंमलबजावणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. बौद्धिक संपदेवर आजवरचा सर्वात व्यापक करार म्हणून याकडे बहुपक्षीय करार अशा पद्धतीने त्या ट्रिप्सला संबोधलं जातं. आता यामध्ये जे काही वेगवेगळे बौद्धिक इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर कॉपीराईट आहे, त्या संदर्भात जे काही संबंधित मालकी हक्कासंदर्भात असेल, ज्यामध्ये आपण बघतो आहोत की वेगवेगळे व्हिडिओ वगैरे तयार करताना त्याचे कॉपी न करता किंवा वेगवेगळे आपण संदर्भ साहित्य तयार करतो, तर त्याच्यावर आपले स्वतःचे मालकी हक्क संदर्भाने आपण कॉपीराईट क्लेम करत असतो. ओके. त्यानंतर आहे सर्व्हिस मार्कसह ट्रेडमार्क असेल, वेगवेगळ्या वस्तूंवर जे वेगवेगळे ट्रेडमार्क केलेले असतात. ओके. भौगोलिक संकेत, GI टॅग वगैरे, एखाद्या वस्तू GI टॅग म्हणजे ते वस्तू पर्टिक्युलर त्या भागासाठी प्रसिद्ध आहे आणि तेच भाग त्या भागामध्ये ते उत्पादनाचा जो काही अधिकार आहे त्या पर्टिक्युलर भागाला प्राप्त होतो. उदाहरणार्थ कोल्हापुरी चप्पल. ओके. अशा पद्धतीने GI टॅग. त्यानंतर औद्योगिक डिझाईन. ओके. इंडस्ट्रीयल जे काही डिझाईन आहे.
वनस्पतीच्या संदर्भाने जे काही नवीन वनस्पती शोधलेली असेल आणि त्यापासून नवीन औषधोपचार तयार करण्यासाठी जो काही मालकी हक्क असेल तो, व्यापारासंदर्भात जे काही वेगवेगळे डेटा एखाद्या संस्थेने डेव्हलप केलेले असेल, अशा पद्धतीने आपल्याला या ट्रिप्स अंतर्गत वेगवेगळे करार दिसून येत आहे. ओके. सो ट्रिप्स करारामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या चिंता दूर करण्यासाठी लवचिकता आणि सुरक्षाच्या उपायांचा समावेश देखील केला जातो. आपण अलीकडे जेव्हा कोविड जो काही विषाणू आलेला होता आणि त्या संदर्भाने वॅक्सिन बनवण्यासंदर्भाने वेगवेगळ्या देशांनी आपल्या देशामध्ये इन्व्हेन्शन केलेलं होतं. ओके. सो त्या अनुषंगाने त्या देशांनी कॉपीराईट किंवा एक ट्रेडमार्क त्या संदर्भाने GI टॅग अथवा जे काही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट आहे त्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट संदर्भाने WTO कडे नोंदणी केलेली होती. ओके. समजा ऑस्ट्राझेनेका हे नावाचं जे वॅक्सिन आहे ते ब्रिटन या देशाने तयार केलेलं आहे. सो ब्रिटन या देशाने जे काही ऑस्ट्राझेनेका वॅक्सिन तयार करताना जे काही कंटेंट वापरलेलं आहे तेच कंटेंट सेम किंवा फॉलो करून दुसरा देश उत्पादन करू शकत नाही. अशा पद्धतीच्या जो काही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट आहे त्यासाठी नोंदणी या WTO कडे करावं लागतं आहे. ओके. सो जेव्हा भारत अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूंसाठी करतो तर भारतामध्ये एकंदरीत विकसनशील देश या नावाने किंवा जे काही अडथळा आहेत ते या वेगवेगळे अडथळे ज्यामध्ये कृषी करार तर आपण बघितलेच आहे. सो या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट संदर्भाने देखील आपण जे वस्तू क्लेम केलेल्या आहेत त्यामध्ये देखील काहीसा आपल्याला WTO अडथळा किंवा नुकसानकारक आपल्याला दिसून येतो. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 व्यापारासंबंधित बौद्धिक मालमत्तेचा हक्क. ओके. अर्थात ट्रिप्स अंतर्गत. त्यानंतरचा प्रश्न आहे मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती. ओके. ओके. सो चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की 2022 पूर्वपरीक्षा कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षेत विचारलेला एकंदरीत प्रश्न दिसून येतो आहे. सो मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती अशा पद्धतीने दिलेलं आहे. पर्याय काय दिलेले आहे कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र. ओके. आता जर प्राथमिक कृषी पतसंस्था अर्थात प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी संदर्भाने आपण बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं तर विविध कृषी आणि शेतीविषयक कामासाठी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे किंवा मध्यम मुदतीचे कर्ज या प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतो. ओके. जे काही राज्य सहकारी बँक आहे. ओके. आणि जिल्हा सहकारी बँक आहे या राज्य सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँक यांच्यातील मध्यस्थ किंवा दुवा म्हणून हे जे काही प्राथमिक कृषी संस्था आहे ते कार्य करत असतो आणि एकंदरीत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेती संदर्भाने किंवा शेती अवजारं खरेदी करण्यासाठी अल्प मुदतीचे किंवा मध्यम मुदतीचे जे कर्ज आहे ते या प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या माध्यमातून देत असतात. ओके. याची जी पहिली सुरुवात आहे ते 1904 मध्ये झाल्याचे दिसून येतो. लॉर्ड कर्जनच्या वेळेस या प्राथमिक कृषी पतसंस्था ओके एकंदरीत ॲग्रिकल्चर सोसायटी संदर्भाने कोऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भाने जे काही त्यावेळेस कायदे करण्यात आले त्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थाची स्थापना देखील म्हणजे करण्यात आल्याचे दिसून येतो. 2020 मध्ये जे काही RBIने एक आकडेवारी प्रसिद्ध केली होती त्या आकडेवारीच्या अहवाल किंवा त्या अहवालानुसार आपल्याला देशात 1.2 लाख ओके सो जवळपास 1 लाख कृषी पत जी काही प्राथमिक कृषी पतसंस्था आहे ते असल्याचे दिसून येतात. यामध्ये सर्वाधिक जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,151, कर्नाटकमध्ये 5,481, त्यानंतर तामिळनाडू. ओके. सो 3 लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर तामिळनाडू आणि त्यानंतर आहे गुजरात. ओके. सो 3 या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. सो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे 20,151. ओके. एक मिनटं, या ठिकाणी क्रमांक नाही आहे तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. ओके. ऑप्शननुसार या ठिकाणी दिलेलं आहे. सो सर्वाधिक लक्षात ठेवा 20,151 महाराष्ट्रामध्ये. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. आता पुढचा प्रश्न आहे नाबार्ड संदर्भाने विचारलेला एकंदरीत प्रश्न दिसून येतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 म्हणजे अलीकडे विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे आणि आपल्याला बरोबर जे काही विधान आहे ते फाइंड आउट करायचं आहे. अ स्टेटमेंट काय आहे तर ग्रामीण वित्त पुरवठा करणे हे नाबार्डचे कार्य आहे. ओके. सो ग्रामीण वित्त पुरवठा करणे हे नाबार्डचे कार्य आहे का? आणि ब स्टेटमेंट आहे नाबार्ड करून राज्य सहकारी बँकांना दीर्घ कालावधीसाठी कर्ज पुरवठा केला जातो. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? अ बरोबर,
ब बरोबर, अ आणि ब बरोबर, वरीलपैकी कोणतेही नाही. आता जर नाबार्ड संदर्भाने आपण बघितलं तर नाबार्ड संदर्भाने काय दिसून येतं तर ग्रामीण भागामधील विशेषतः कृषी आणि ग्रामीण पायाभूत विकास करण्यासाठी एक त्या भागासंदर्भाने कृषी व्यवस्थेला किंवा ग्रामीण पायाभूत संदर्भाने पुनर्वित्त पुरवठा करण्याची जबाबदारी या नाबार्डकडे देण्यात आलेली आहे. ओके, सो याची जी काही स्थापना आहे ते स्थापना 12 जुलै 1982 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे काही कृषी पत विभाग, ग्रामीण नियोजन व पतपुरवठा कक्ष आणि संपूर्ण कृषी पुनर्वित्त विकास मंडळ यांच्या एकत्रीकरणाने म्हणजे 3 जे काही डिपार्टमेंट आहे या 3 संस्थांच्या एकत्रीकरणाने जी काही नाबार्ड आहे ते अस्तित्वात आल्याचे दिसून येतं. या संदर्भाने शिफारस बी. शिवरामन समितीने 1979 मध्ये केलेली होती आणि त्यानुसार या नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, सो एकंदरीत ग्रामीण पायाभूत विकास आणि ग्रामीण कृषी व्यवस्थेला पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी या कृषी संस्थेची किंवा या शिखर संस्थेची स्थापना केलेली आहे. ओके, आता जे वेगवेगळे कार्य आहेत त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर नाबार्ड लघुसिंचन, त्यानंतर वृक्षारोपण आणि फलोत्पादन, जमीन विकास, कृषी यांत्रिकीकरण, ओके, त्यानंतर आहे पशुपालन, अशा विविध शेती व संलग्न उपक्रमांसाठी पुनर्वित्त पुरवठ्याद्वारे कृषी क्षेत्राला आर्थिक सहाय्य करत असते. आता पुनर्वित्त पुरवठ्याद्वारे म्हणजेच काय तर या ठिकाणी समजा नाबार्ड आहे. ओके, नाबार्ड डायरेक्ट कर्ज पुरवठा शेतकऱ्याला न करता, ओके, समजा शेतकरी आहे, सो शेतकऱ्याला आपल्या शेती संदर्भात किंवा शेती अवजारे खरेदी करण्यासाठी कर्ज पाहिजे. सो अशा वेळेस डायरेक्ट शेतकऱ्यांना या नाबार्डकडून कर्ज पुरवठा केला जात नाही. ओके, थोडक्यात काय तर नाबार्ड डायरेक्ट या शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करत नसतो. तर नाबार्ड जे काही संस्था आहेत, ज्या सहकारी संस्था आहेत, ओके, राज्य सहकारी संस्था, जिल्हा सहकारी संस्था, ग्रामीण सहकारी संस्था आहेत, जे या शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून देतो कृषी संदर्भाने. सो अशा वेळेस नाबार्ड या सहकारी संस्थांना किंवा इतर जे बँका आहेत त्या बँकांना किंवा बँक आहेत, सो या बँकांना कर्ज पुरवठा करत असतो की या प्रमाणामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज किंवा कर्ज जे आहे ते उपलब्ध करून द्या. ओके, आणि विशिष्ट कमी व्याजदरामध्ये नाबार्ड या सहकारी बँकांना कर्ज पुरवठा किंवा कर्ज उपलब्ध करून देतो आणि त्या पद्धतीने हे जे काही बँक किंवा सहकारी संस्था आहेत ते शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत असतो. ओके, सो अशा पद्धतीने नाबार्ड शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे कर्ज पुरवठा करत असतो, त्यालाच पुनर्वित्त पुरवठा म्हटलं जातो आहे. ओके, सो डायरेक्ट कर्ज पुरवठा करतो का तर नाही. स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की ग्रामीण वित्त पुरवठा करणे. आता डायरेक्ट नाही तर ग्रामीण पुनर्वित्त पुरवठा करण्याचे जे कार्य आहे ते नाबार्डद्वारे केले जातं. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके, आणि जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट बरोबर असणार आहे. त्यामध्ये दीर्घ कालावधी आणि अल्प कालावधी संदर्भाने देखील केला जातो आहे. ओके, सो व्यापारी बँका, राज्य सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका असतील, राज्य भूविकास बँका किंवा भूमी विकास बँका यांना पुनर्वित्त पुरवठा ते दीर्घकालीन किंवा अल्पकालीन देखील लोन प्रोव्हाइड करू शकतात. पुनर्वित्त पुरवठ्याव्यतिरिक्त नाबार्ड हंगामी कृषी कामे, ओके, त्यानंतर पीक विपणन आणि कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी, कृषी निविष्ठा म्हणजे काय तर यांत्रिक जे काही कृषी संदर्भात जे काही यांत्रिक वस्तू आहेत त्या वस्तू शेतकऱ्यांना अफोर्डेबल व्हावा किंवा ते वस्तू त्यांना खरेदी करता यावा, ज्या माध्यमातून ते आपल्या कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेईल अशा पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे कार्य किंवा स्वस्त दरामध्ये अल्पकालीन कर्ज राज्य सहकारी बँकांना किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकांना करत असतो. ओके, सो या ठिकाणी अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज देखील नाबार्डद्वारे राज्य सहकारी बँकांना केला जातो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 फक्त ब या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारलेला प्रश्न आणि जे काही 2011ची मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी होती. ओके, ज्याला राष्ट्रीय उत्पादन धोरण अशा पद्धतीने म्हटलं जातो. सो या राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011च्या जे काही धोरणानुसार त्याची प्रमुख उद्दिष्टे काय होती अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आहे उत्पादन क्षेत्राची वाढ 12 ते 14% वाढवणे. आहे 2022 पर्यंत उत्पादन क्षेत्रात 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्माण करणे. आणि जे स्टेटमेंट आहे त्याच्यात दिलेलं आहे भारतीय उत्पादनाची जागतिक स्पर्धात्मकता वाढविणे. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? आणि ब बरोबर, आणि क बरोबर, केवळ आणि क बरोबर की ब क वरील सर्व योग्य.
आता जेव्हा आपण नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2011 बघतो, तर त्याच्यामध्ये काय दिसून येतं, तर जो काही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा अर्थात वस्तू निर्माण करण्याचा किंवा वस्तू उत्पादन किंवा उत्पादन धोरणानुसार एकंदरीत जो काही उद्देश आहे, मध्यमकालीन कालावधी जो काही विकास दर आहे तो किती ठरवण्यात आलेला होता, तर 12 ते 14% टक्क्यांचा जो दर आहे तो ठरवण्यात आलेला होता. मध्यम कालावधी म्हणजे काय, तर 2022 पर्यंत जो विकास दर आहे तो विकास दर आपल्या या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये गाठणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. ज्यामध्ये दरवर्षी 2 ते 4% 2022 पर्यंत या 2 ते 4% वार्षिक दर किंवा वार्षिक विकास दर अशा पद्धतीने 2022 पर्यंत ते साध्य करायचे होते. ओके. आणि 2022 पर्यंत राष्ट्रीय GDP मध्ये जो काही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा जो काही वाटा आहे तो 25% करणे अशा पद्धतीचे उद्देश होते. ओके. सो त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. ब स्टेटमेंट काय आहे, तर 2022 पर्यंत 100 दशलक्ष ओके 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीचा दर वाढवणे हे देखील या मॅन्युफॅक्चरिंग जे काही धोरण आहे त्या जे काही पॉलिसी आहे त्याचे उद्देश असल्याचे दिसून येतो. ओके. सो ब देखील या ठिकाणी बरोबर आहे. 2022 पर्यंत 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्माण करणे. त्यानंतर आहे भारतीय उत्पादनाची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे. सो योग्य धोरणात्मक समर्थनाद्वारे भारतीय उत्पादनाची जागतिक स्पर्धात्मकता वाढविणे, जागतिक स्तरावर जे काही वस्तू निर्माण क्षेत्र आहे त्याला स्पर्धा मिळावी किंवा स्पर्धेमध्ये तो जे काही निभाव व्हावा अशा पद्धतीने जागतिक स्तरावर वस्तू निर्माण क्षेत्राचा जो काही वाटा आहे तो वाढवण्यासाठी वेगवेगळे जे काही तरतूद आहे ते या अंतर्गत करण्यात आल्याचे दिसून येते. ओके. सो या ठिकाणी तीनही जे स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहे. सो वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नरसिंहम समितीच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नात काय विचारलेलं आहे की वैधानिक तरलता प्रमाण ओके ज्याला SLR म्हटलं जातो. सो नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो ओके. सो हे जे काही SLR आहे त्याचे जे काही प्रमाण आहे 38.5% वरून -% कमी करावे अशा पद्धतीने एक्साईज पूर्वपरीक्षा 2017 मध्ये विचारलेला आहे. ओके. जे काही बँकिंग संदर्भाने रिफॉर्म्स कमिटी जे गठीत करण्यात आली होती त्यामध्ये 2 महत्त्वाच्या समिती आहे. या नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखालीच नरसिंहम एक समिती आणि नरसिंहन 2 अशा पद्धतीने 2 समित्या स्थापन केलेल्या होत्या. ओके. सुरुवातीला जी काही नरसिंहम समिती स्थापन केलेली होती 1991 मध्ये ती 1 नंबरची नरसिंहम समिती होती आणि 1997 मध्ये जी काही नवीन 1996 मध्ये जी काही दुसरी समिती स्थापन केली होती यांच्याच अध्यक्षतेखाली ती बँकिंग रिफॉर्म संदर्भाने होती. ओके. आणि ही जी काही समिती आहे त्याला वित्तीय रिफॉर्म समिती म्हणून ओळखल्या जातो. ओके. यामध्ये काय ठरवलेलं होतं तर SLR आणि CRRचे जो प्रमाण आहे ते त्यामध्ये कपात करणे. RBI द्वारे जो काही SLR आणि CRR जो काही व्याजदर वेगवेगळ्या कमर्शियल बँकेकडून त्यावर बंधने घातल्या जातात त्याच्यामध्ये जे काही अनुक्रमे SLR संदर्भाने 38.5% वरून 25% करणे, तर जे काही CRR आहे त्याच्यामध्ये 15% वरून 3 ते 5% करण्याची शिफारस या नरसिंहम समितीने केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. आणि ते या ठिकाणी विचारलेलं आहे 38.5 वरून किती टक्केपर्यंत कमी करणे, तर SLRचे जे प्रमाण आहे ते 25% करणे आणि CRRचे जे प्रमाण आधी 15% होते त्याचे प्रमाण 3 ते 5% करण्याच्या संदर्भाने शिफारस त्यांनी केलेली होती. ओके. त्यानंतर बँकिंग क्षेत्राची पुनर्रचना करण्यात यावी अशा पद्धतीने त्यांनी शिफारस केलेली होती. ओके. विलिनीकरण आणि अधिग्रहणामुळे बँकेची कार्यक्षमता वाढेल आणि म्हणून जी काही बँकिंग विलिनीकरणासंदर्भाने जी काही तरतुदी आहे किंवा जे इनिशिएटिव्ह आहे ते गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने शिफारस केली होती. ARF ट्रिब्युनलची स्थापना करणे, जे काही बुडीत कर्ज आहे. ओके. ARF म्हणजे काय तर असेट्स रिकन्स्ट्रक्शन फंड. ओके. असेट रिकन्स्ट्रक्शन फंडचे जे काही स्थापना आहे ते करण्याची शिफारस आणि त्या संदर्भात जे बुडीत व संशयास्पद जे काही कर्ज आहे त्याचे प्रमाण जे वाढते प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी या समितीची स्थापना किंवा या फंडची स्थापना करण्याची शिफारस यांनी केलेली होती. दुहेरी नियंत्रण काढून टाकणे. दुहेरी नियंत्रण म्हणजे काय तर जे काही कमर्शियल बँकेवर जो काही आधी गव्हर्नमेंटचा अर्थात भारत सरकारचा आणि RBIच्या दोन्ही पद्धतीने नियंत्रण होते,
सो भारत सरकारचं जो नियंत्रण आहे तो कमी करणे आणि केवळ RBIचं प्राथमिक नियंत्रण असू देणे अशा पद्धतीची शिफारस या समितीने केल्याचे आपल्याला दिसून येतो. निश्चित व्याजदर ठरवणे, त्यानंतर बँकांना अधिक स्वायत्तता प्रदान करणे अशा पद्धतीची वेगवेगळी शिफारस या नरसिंहम कमिटी 1ने केलेली होती. ओके, 1991 मध्ये. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो मानव विकास निर्देशांकासंदर्भाने विचारलेला प्रश्न दिसून येतो. 2014 मुख्य परीक्षा STIच्या मुख्य परीक्षेत विचारलेला आहे. आता या संदर्भात जे काही वेगवेगळे निकष आहेत, तो निकष कुठल्या निकषावर किंवा कोणते जे काही तत्व आहे विकास निर्देशांक काढण्याचे, सो त्याचा या ठिकाणी कुठल्या तत्वानुसार ते काढले जातात अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. दरडोई उत्पन्न, सरासरी आयुर्मान आणि प्रौढ मर्यादा, सरासरी आयुर्मान, प्रौढ मर्यादा आणि संयुक्त प्रवेश दर, सरासरी मर्यादा, प्रौढ साक्षरता आणि संयुक्त प्रवेश दर आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन अर्थात GNP. ओके, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता या ठिकाणी संयुक्त प्रवेश दर दिलेला आहे, सो त्याला ग्रॉस एनरोलमेंट रेशो अशा पद्धतीने म्हटला जातो. शालेय जो काही प्रवेश दर आहे त्या संदर्भाने या ठिकाणी संयुक्त प्रवेश दर म्हटला गेलेला आहे. ओके, ज्यामध्ये शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्षे आणि शिक्षणासाठी जो काही लागणारा अपेक्षित वर्ष यालाच संयुक्त प्रवेश दर अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, सो कोणत्या निकषांचा वापर करून मानव विकास निर्देशांक काढला जातो. ओके, सो त्यासाठी 3 घटक विचारात घेतले जातात. ओके, दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञानप्राप्ती आणि चांगले जीवनमान. ओके, योग्य राहणीमान. आता निर्देशक कोणते आहेत तर जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान, शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी आणि वर्षे आणि शिक्षणासाठी लागणारी जी काही अपेक्षित वर्ष आहे त्याचा विचार केला जातो, आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न. ओके, GNP, PPEच्या आधारावर म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार GNP मोजला जातो, त्याचा विचार केला जातो आणि तेच या प्रश्नात विचारलेलं आहे. आता या ठिकाणी ज्ञानप्राप्तीला संयुक्त प्रवेश दर म्हणजे 2 गोष्टींचा किंवा 2 घटकांच्या यामध्ये समाविष्ट होतो, त्यामुळे संयुक्त प्रवेश दर दिलेला आहे. प्रौढ साक्षरता अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, किती आपल्या अपेक्षित जो वर्ष आहे तो किती त्यांनी घालवलेला आहे, आणि सरासरी आयुर्मान जे आहे, आयुर्मर्यादा जन्माच्या वेळी ते देखील दिलेलं आहे. वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे देखील दिलेलं आहे. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन. ओके, राष्ट्रीय उत्पन्न. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. सर्वप्रथम 1990 साली पाकिस्तानचे जे अर्थतज्ञ आहेत महबूब उल हक आणि भारताचे त्यावेळचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी या मानव विकास निर्देशांकांची निर्मिती किंवा संकल्पना विकसित केली, आणि विशेष योगदानास्तव महबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हटले जातो आहे, हे देखील लक्षात ठेवा. एकंदरीत जे काही पहिला अहवाल आहे मानव विकास अहवाल तो कधी जाहीर झाला तर 1990 मध्ये पहिला मानव विकास अहवाल प्रकाशित करण्यात आल्याचे दिसून येतं. अलीकडे जे काही अहवाल आहे ते कोण प्रकाशित करत असतो तर संयुक्त राष्ट्र विकास संस्था. ओके, विकास कार्यक्रम अर्थात UNDPच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक जो काही अहवाल आहे तो प्रकाशित होत असतो. यामध्ये जीवन आहे, शिक्षण आणि राहणीमान या 3 मुख्य घटकांच्या आधारे मानव विकास जो काही अहवाल आहे तो तयार केला जातो. आता 2023-24च्या जर मानव विकास अहवालासंदर्भाने जर आपण करंटच्या अँगलने बघितलं तर काय दिसून येतं तर ब्रेकिंग द ग्रीड लॉक. ओके, सो ब्रेकिंग द ग्रीड लॉक, रीइमेजिंग कॉपरेशन इन अ पोलराइज वर्ल्ड अशा पद्धतीने या नावाने जे काही मानव विकास अहवाल आहे 2023-24चा ते जाहीर झालेलं आहे. यामध्ये भारत हे 134व्या स्थानावर, तर सर्व पहिल्या स्थानावर कोण आहे तर स्वित्झर्लंड. ओके, सो स्वित्झर्लंड हे देश पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून येतो. ओके, या ठिकाणी बघू शकता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2023-24 ब्रेकिंग द ग्रीड लॉक. आता त्यासाठी जे काही SDIची जी मर्यादा आहे त्या ठिकाणी दिलेला अतिउच्च मानव विकास कधी म्हटला जाईल तर SDIचा जो काही प्रमाण आहे ह्युमन डेव्हलप इंडेक्सचा तो 0.800 पेक्षा जास्त असेल तेव्हा उच्च मानव विकास. मध्यम मानव विकासमध्ये काय तर उच्च मानव विकास. ओके, 700 ते 799, मध्यममध्ये 550 ते 699, आणि निम्न मानव विकास दर यामध्ये तर 0.549 व त्यापेक्षा कमी जो काही SDIची जी मर्यादा आहे, जो काही स्कोर आहे ते या ठिकाणी ठरवलेला आहे. ओके, सो भारत कोणत्या गटामध्ये मोडतो तर मध्यम मानव विकास गटामध्ये मोडतो आहे. ओके, साधारणतः 629 ते 632च्या दरम्यान 0.629 ते 632च्या दरम्यान भारताचा एकंदरीत स्कोर दिसून येतो आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच एकूण लोकसंख्येमध्ये लोकसंख्याविषयक लाभांश डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे.
आता या प्रश्न काय विचारलेला आहे की एकूण लोकसंख्येमध्ये कामकाजी लोकांचा हिस्सा वाढल्याने देशाचा विकास दरात वाढ होतो. या संकल्पनेचे वर्णन खालीलपैकी कोणती संज्ञा स्पष्ट करते? अशा पद्धतीने वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला एकंदरीत प्रश्न दिसून येतो आहे. ओके, थोडक्यात काय तर जे काही कामकाज करणारे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये सक्रियपणे जे गुंतलेले लोक आहेत त्यांचा वयाचा जर आपण विचार केला तर किती वयापर्यंत साधारणतः किती वयाचे लोक या कामकाज अर्थात कार्यक्षम गटामध्ये मोडतो आहेत आणि त्याला लोकसंख्येच्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो लोकसंख्या विषयक लाभांश, लोकसंख्येचे संक्रमण, लोकसंख्येचे विस्फोट आणि लोकसंख्येचे नागरीकरण. सो लक्षात घ्या त्याला जनसांख्यिकीय लाभांश किंवा लोकसंख्या विषयक लाभांश म्हटलं जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता हे जे काही संकल्पना आहे ते आपण आधी आपले जे काही अर्थशास्त्र रिव्हिजन सिरीज बघितलेले आहे त्यामध्ये भारतीय लोकसंख्या पॉप्युलेशन ऑफ इंडिया या चॅप्टर अंतर्गत आपण ते सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा. लोकसंख्या विषयक जो काही टॉपिक आहे तो तुम्हाला क्लिअर होण्यास मदत करेल. ओके, आता जे काही युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड आहे या युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडच्या मतानुसार डेमोग्राफिक डिव्हिडंड, ओके, लोकसंख्या लाभांश म्हणजे काय तर या ठिकाणी व्याख्या देखील दिलेली आहे. लोकसंख्येच्या वयोगटातील बदलामुळे उद्भवू शकणारी आर्थिक वाढीची क्षमता मुख्यतः जेव्हा कामकाजाची वयोगटातील लोकसंख्येच्या वाटा अर्थात 15 ते 64 लोकसंख्येच्या नॉन वर्किंग वयाच्या भागापेक्षा अर्थात 14 आणि त्यापेक्षा कमी किंवा 65 आणि किंवा त्यापेक्षा जास्त मोठा असतो. सो त्याला लोकसंख्या डिव्हिडंड किंवा पॉप्युलेशन डिव्हिडंड अशा पद्धतीने म्हटले जातं. ओके, डेमोग्राफिक डिव्हिडंड. थोडक्यात काय तर जेव्हा 15 ते 64 वयोगटावरील जे काही लोकांचे प्रमाण आहे, ओके, 15 ते 64 वयोगटावरील लोकांचे प्रमाण जेव्हा जास्त असतो जे की 14पेक्षा कमी आणि 65पेक्षा जास्त अशा जे अकार्यक्षम लोकांच्या प्रमाणापेक्षा, सो तेव्हा तो देश जनसांख्यिकीयदृष्ट्या लाभांश प्राप्त करत आहे किंवा लोकसंख्या विषयक लाभांश त्या देशाला प्राप्त होतो आहे अशा पद्धतीने या ठिकाणी संबोधल्या जातो आहे. ओके, सो अलीकडे जेव्हा 2023 मध्ये जी काही रिपोर्ट 19 एप्रिल 2023ला जी रिलीज झालेली होती युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडकडून, त्यामध्ये वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 नुसार 8 बिलियन लिव्ज इन्फिनिट पॉसिबिलिटीज अशा पद्धतीने या नावाने हा जो अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता. या अहवालानुसार काय केलं तर भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनल्याचे दिसून येतो आहे. ओके, ज्यात सर्वात मोठा वाटा जो आहे तो 65% वाटा 15 ते 64 वयोगटातील लोकांचा आहे अशा पद्धतीने या अहवालामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके, थोडक्यात काय तर आपल्याला आपल्या देशामध्ये जो काही जनसांख्यिकीय लाभांश आहे तो प्राप्त होतो अशा या आकडेवारीवरून दिसून येतो. आणि 2023च्या या पॉप्युलेशन रिपोर्टनुसार काय दिसून येतं तर 15 ते 64 वयोगटातील जो काही एकूण प्रमाण जे आहे ते 68 आहे. 65पेक्षा जो काही 65 प्लस जे वयोवर्ष असणारे जे काही लोकसंख्येचे जे प्रमाण आहे ते भारतामध्ये 7% आहे. टोटल जे काही फर्टिलिटी रेट आहे एकूण जन्मदर किंवा एकूण जन्मदर ते 2 आहे. आणि लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे सरासरी आयुर्मान किती आहे तर साधारणतः 72.5. ओके, सो 72.5 वर्ष इतके साधारणतः लोक आपल्या भारतामध्ये जगतात अशा पद्धतीने सरासरी या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. ओके, सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 लोकसंख्या विषय लाभांश. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते 2002 ते 2007 या आयात निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य नाही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. कृषी निर्यातीवरील निर्बंध उठवणे, लघु उद्योग व कुटीर उद्योग निर्यातीस प्रोत्साहन देणे, त्यानंतर आहे आयात पर्यायीकरण आणि चौथा जे पर्याय आहे विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास. सो कुठल्या उद्दिष्टांचा किंवा वैशिष्ट्यांचा समावेश या 2002 ते 7 या आयात निर्यात धोरणामध्ये होत नाही. ओके, आता 2002 ते 2007च्या दरम्यान जे काही आयात निर्यात धोरण राबवलं गेलेलं आहे, ओके, कॉमर्स मिनिस्ट्रीद्वारे हे धोरण राबविले जातो आहे. यामध्ये काय दिसून येतं तर उत्पादन वाढीसाठी लागणारा आवश्यक कच्चा माल उपलब्ध करणे, मध्यवर्ती जे काही मेडिटरीज आहेत त्यांना प्रोत्साहन देणे, वेगवेगळे जे काही घटक आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भाने त्या वस्तूंचा विचार करणे, उपयोग्य वस्तू भांडवली वस्तूंचा पुरवठा करून आणि वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे या आयात निर्यात धोरणाचे उद्देश असल्याचे दिसून येतो. ओके, त्यासोबतच शेती आहे, उद्योग आणि जे काही कृषी उद्योग किंवा कुटीर उद्योग आहे त्यांचा विकास करणे,
सेवा असतील कृषी उद्योग किंवा उद्योग असतील, सेवांची तांत्रिक ताकद वाढवणे, टेक्निकली त्यांना सक्षम करणे, त्यांची कार्यक्षमता वाढवणे, रोजगाराच्या नवीन संधी त्याद्वारे निर्माण करणे, हे देखील या आयात निर्यात धोरणाचे प्रमुख उद्देश असल्याचे दिसून येते. ओके, सो मुख्य उद्दिष्टे कोणते होते ते आपल्याला या ठिकाणी बघत आहोत. ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक किमतीत चांगल्या दराचे उत्पादन आणि सेवा पुरवणे, त्याचवेळी देशांतर्गत उत्पादकांसाठी समान संधी निर्माण करणे, त्यासाठी सेज विकासाला अर्थात स्पेशल इकॉनॉमिक झोन, ओके, विशेष आर्थिक क्षेत्राचा विकासाला प्रोत्साहन देणे, अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो आता जे पर्याय दिलेला आहे की कृषी निर्यातीवरील निर्बंध उठवणे बरोबर आहे. कृषी निर्यातीवरील म्हणजे कृषी क्षेत्रासंदर्भाने जे काही निर्यात, आता आपण अलीकडे जर आपण या म्हणजे आता मे जे सुरू आहे त्याच्यामध्ये आपण बघतो आहोत 2024 कांद्यासंदर्भात असेल किंवा जे काही भात असेल, वेगवेगळ्या जे काही कृषी निर्यात वस्तू आहे त्यावर गव्हर्नमेंट बंदी घालत असतो. सो ते बंदी तशा पद्धतीने कृषी निर्यातीवरील बंदी उठवणे. आता कृषी निर्यातीवर बंदी का घालत असतो, तर जे काही शेतकरी वर्ग जे उत्पादन करतो आहे ते बाहेरच्या देशांमध्ये निर्यात होण्याच्या आधी त्याची जी काही भारतामध्ये किंवा जे आपल्या देशामध्ये गरज आहे ते पूर्ण झाल्यानंतरच त्या वस्तूला निर्यात करता येईल, अशा पद्धतीची बंधने म्हणून आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते घालत असतो. ओके, त्या अनुषंगाने आणि त्यावेळेचे जे काही कृषी निर्यातीवरील बंधन उठवले हे या 2002 ते 2007 आयात निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतो. लघुउद्योग, कुटीर उद्योग या निर्यातीस प्रोत्साहन देणे, शेती संदर्भाने एकंदरीत हे देखील होते. आयात पर्यायीकरण होते का, तर नाही. आयात पर्यायीकरण म्हणजे काय, तर थोडक्यात काय, तर एखादी वस्तू बाहेरच्या देशातून जेव्हा एखादी वस्तू आपल्याला आयात करावी लागत असेल तर ती वस्तू आयात न करता त्या वस्तूचे साधर्म्य दाखवणारी एखादी वस्तू आपल्या देशामध्येच निर्यात करणे, याला आयात पर्यायीकरण म्हणतात. ओके, समजा आपल्याला एखादी गोष्ट आयात करायची आहे. ओके, आपल्याला व्हिएतनाम या देशाकडून गूळ आयात करायचा आहे. ओके, गूळ आयात करायचा आहे. सो व्हिएतनामचा जो काही गूळ आहे तो चविष्ट वाटतोय किंवा त्यात जे काही गूळ आहे त्याच्यामध्ये कंटेंट किंवा क्वालिटी हे वेगळ्या पद्धतीने असतो. सो तेच गूळ आपण जेव्हा आपल्या देशामध्ये निर्माण करू, सो त्यावेळेस काय होईल, तर जी काही गुळाची जी आयात आहे ते आपल्या देशामध्ये कमी होईल आणि अशा वेळेस जो काही परकीय चलन आपल्या देशामध्ये प्राप्त आहे ते कमी खर्च होईल. ओके, आणि एकंदरीत त्या गुळासंदर्भात आपण जे गूळ निर्मितीचे जे काही कारखाने आहेत किंवा जे काही लागवड क्षेत्र आहे ते वाढवू. सो अशा पद्धतीने देशामध्ये त्या वस्तूला पर्याय उपलब्ध करून देऊ. सो त्यालाच आयात पर्यायीकरण म्हटलं जातं आहे. ओके, सो हे या 2002-2007चे जे काही आयात निर्यात धोरण होतं त्याचे उद्देश किंवा वैशिष्ट्य नसल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 याचे योग्य पर्याय असणार आहे. विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास म्हणजे सेजचा विकास. सो सेजच्या विकासाला प्रोत्साहन देणे हे या आर्थिक क्षेत्राचे विकास होते, हे आपल्याला दिसून येतो. आता सध्या 1 एप्रिल 2023 पासून नवीन भारतामध्ये फॉरेन ट्रेड पॉलिसी. ओके, आधी त्याला आयात निर्यात धोरण म्हटलं जायचे, आता त्याला फॉरेन ट्रेड पॉलिसी किंवा विदेशी व्यापार धोरण अशा पद्धतीने संबोधलं जातं. ओके, याचा जो काही एकंदरीत कालावधी आहे 2023 ते 28 अशा पद्धतीने दिलेला आहे आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने नवीन दृष्टिकोन विकसित करणे हे या आयात निर्यात धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ओके, किंवा या नवीन जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण आहे त्याचे प्रमुख उद्दिष्ट या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने 10 प्रश्न आपण आपल्या जी काही टेलिग्रामवर क्विज बॅच आहे त्या क्विज बॅचवर पोस्ट केलेले होते ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आता क्विज बॅच संदर्भाने या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. एनरोल करायची इच्छा असेल तर नक्की एनरोल करा, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. हे जे प्रश्न आपण डिस्कस करतो ते क्विज फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी आधी पोस्ट करतो आणि आता हे जे काही डिस्कशन केलेले जे PDF आहे ते आपण त्या ठिकाणी शेअर करतो आहोत. ओके, सो एकंदरीत प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अप्रोच डेव्हलप करणे आणि भविष्यात एखादा प्रश्न रिपीट झाला तर ते प्रश्न चुकता कामा नये याच उद्देशाने म्हणून आपण हे जी काही रिव्हिजन सिरीज आहे किंवा एक PYQ सिरीज आहे ते आपण सुरू केलेलं आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू.